शहरातील कदम ज्वेलर्स या ठिकाणी सोनार कारागीर म्हणून काम करणारे संतोष टाक दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी बारडपासून मुदखेडकडे येत असताना सीता नदीपासून काही अंतरावर असलेल्या वळणावर अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं त्यांना जबरदस्त धडक दिल्यानं टिप्परचे दोन्ही चाके संतोष टाक यांच्या पायावरून गेल्यानं दोन्ही पाय जागेवरच निकामी झाले आणि गंभीर अवस्थेत पडलेल्या संतोष टाक यांना नांदेड येथील खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलं, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। नांदेड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मुदखेड पोलीस ठाण्यात आणून संबंधित अवैध रेतीची वाहतूक करून मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यासाठी टिप्परसह चालक व मालकावर कारवाई करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर चौकात ॲम्ब्युलन्स येताच घेराव घालून पोलीस प्रशासनास व महसूल प्रशासनास ताबडतोब कार्य करण्यासाठी संतप्त होऊन जमावानं मागणी केली। स्थानिक पुढाऱ्यांनी घेतलेल्या दंडात्मक कारवाईची हमी दिल्यानंतर प्रेत अंत्ययात्रेसाठी घरी नेण्यात आलं। न्यूज रिपोर्टर जबार शेख, आज 24 तास, मुदखेड। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।